पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. नंदे घे बाई चहा घे. नकोय मला. आता काय झालं फुगायला? फुगायला आहे कोण माझं या घरात? का तुझी हक्काची आत्या आहे की जोडे खायला? वर घाबरून तिच्याकडून सेवा करून घे. हा, खरं तर तू माझ्यापेक्षा लहान. तू माझी सेवा करायची तर मीच करते तुझे लाड. घे घे चहा घे. मग मोठ्या आत्याची धमकी कशाला दिलीस? तू जीव द्यायचा प्रयत्न केल्यावर आणखीन काय करायला हवं होतं ग मी? अगं प्रेमाने वाग, लाड कर माझे. उगीच तिच्यासारखी कशाला वागतेस? मी काय वागले ग तिच्यासारखी? आत्या उर्मी, अरे मला इतकं बरं वाटलंय म्हणून सांगू तुला. हे पण खूप खुश आहेत. म्हणाले इतकी चांगली सून महाराजांनी आपल्या दाराशी आणून ठेवली आणि मी ओळखलंच नाही तिला. आता सगळं चांगलं होईल बघ. बाई तुला आता बरं वाटतंय ना? अरे तुमच्या पत्रिका जुळल्या आणि माझा सगळा आजार कुठच्या कुठे पळून गेला. माई मला जरा तुझ्याशी बोलायचं. हे आत्ताच गेलेत मठात. ते पाहिलं मी म्हणूनच मला बोलायचंय तुझ्याशी. अरे यांच्या समोरच बोलायचं ना. त्यांच्याशी बोलणं नाही होत, भांडणच होतं. असं काही नको या म्हणायला. हो माई, आणि ते चिडले की काय तू त्यांच्या बाजूने बोलतेस. झालं का आता? हे म्हणतात तू मुलाचा कैवार घेतेस आणि तू म्हणतोस तू यांची बाजू घेतेस. म्हणजे दरवेळी माझी आपली पंचायत, मधल्या मध्ये माझं आपलं मरण. तू आता मरण बिरण कशाला काढतेस? अरे म्हणजे आपलं हे म्हणायची पद्धत आहे. नको म्हणत जाऊस, मला नाही आवडत. बरं राहिलं, बोल काय बोलायचंय तुला? माई उर्मीला माहेरी पाठवायलाच हवंय का? काय बोलायचंय माझ्याशी? मला वासूने सगळा प्रकार सांगितला. कसला प्रकार? तू जीव देण्याचा प्रयत्न करत होतीस ते. तुला कशाला सांगितलं त्याने? मग काय दादांना सांगायला हवं होतं का? धमकी देतेस का तू मला? नाही, मला फक्त तुझी काळजी वाटते नंदिनी. आभारी आहे मी त्यासाठी. आम्हाला तुला मदत करायची आहे. आम्हाला म्हणजे मला आणि वासूला. मग ते नाही आले, तू एकटीच आलीस ते. त्याने काय फरक पडतोय? पण मला पडतो. हे बघ नंदिनी, मी तुझ्यावर रागवले नाहीये किंवा मी तुला कुठल्याही प्रकारची दुष्णही लावत नाहीये. शरीराचे जसे आजार असतात ना, तसे मनाचेही असतात आणि ते उपचाराने बरे पण होतात. म्हणजे आपण तुझ्यासाठी कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरकडे जायला हवं. वेडी ठरवायला निघाली आहेस का तुम्हाला? आता वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करणार आहेस का? अगं तू समजतेस काय? मला वेड लागलेला नाहीये, कळलं ना? नंदिनी शांत हो. ते सांग तिला. एकदा खोटाडी ठरवून झालंय, आता वेडी ठरव म्हणजे समाधान होईल तुझं. नंदिनी, मी तुझी शत्रू नाहीये म्हणून रेकॉर्डिंग करून दादांना दाखवलंस का? आता जुनं सगळं काढून काय मिळणार आहे तुला? ते सांग तिला जायला. नंदिनी एक मिनिट. तू हे जे काही करतेस ना ते गंभीर आहे आणि या घरासाठी फार घातक आहे. मी तुला चांगलंच सांगते ना, आपण एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जाऊया. आम्ही आहोत की तुझ्यासोबत. एकदा बघून तर घेऊया त्या काय म्हणतायत ते. फार काही अवघड नसतं अगं नंदिनी. आणि होऊच शकतं, डिप्रेशन येऊ शकतं कोणालाही. आता काय शॉक लावून मला मारून टाकण्याची इच्छा आहे का तुझी? असं नाहीये का? आता तू तोंड काय बघत उभी आहेस? सांग ना तिला जायला. मी दिला नाही तरी आता ही जीव घ्यायला आली आहे माझा. नंदिनी प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी चांगलीच समजली आहे तुला आता. हे बघ, तू डॉक्टरांकडे यायला तयार नसशील तर मला दादांना सांगावं लागेल. आलीस ना मूळ मुद्द्यावर? मी जे केलंय त्याचं भांडवल करून दादांच्या नजरेतून उतरवायचंय ना तुला मला? आलीस तेव्हापासून हाच प्रयत्न चालू आहे तुझा. मला या घरातनं काढलं की आत्मा शांत होईल तुझा. पण एक लक्षात ठेव, तुझ्या या साळसूतपणाचा माझ्यावर काही परिणाम होणार नाहीये. तू जाग इथून. नंदिनी अगं जाग इथून. ए बाई उर्मी, अगं कशाला चिडवतीस तिला अजून? ती जा म्हणते तर जा ना. आत्ता कुठे ती शांत झालीये, बोलायला लागले, तर कशाला छळतीयस तिला? हा, हे बघ, माझी भाची वेडी नाहीये आणि ती डॉक्टरांकडे येणार नाही.
जा इथून, उगाच माझं तोंड उघडायला लावू नकोस. नंदे, पण काय गरज आहे? काय गरज आहे म्हणजे? लग्नाआधी मुली राहतात का नवऱ्याच्या घरी कधी? माई प्लीज, आता तू दादांसारखी नको बोलूस. दादांसारखं काय? खरं तेच बोलतीये. माई, पण तिला आता तिच्या घरी नाही पाठवता येणार. का? अगं असं कसं पाठवणार? तिच्या आई वडिलांनी लग्न करून तिला इथे पाठवलंय. त्यांना काय सांगणार आपण की हे लग्न रद्द झालंय, तुमची मुलगी परत न्या, आणि परत आमच्या पद्धतीने लग्न झालं की तिला परत घेऊन या? कसं वाटेल ते? अरे पण याच शब्दात बोलायला पाहिजे असं नाहीये. कुठल्याही शब्दात बोललो तरी अर्थ तोच आहे ना. तुला कुठे बोलायचंय? रामचंद्र बोलेल, आणि वेळ आली तर हे सुद्धा बोलतील तिच्या वडिलांशी. माई, आता या सगळ्याचीच गरज आहे का? गरज असल्याशिवाय हे सांगतील का? अगं माई, पत्रिका जुळल्यात ना. आता अजून दादांना काय हवंय? असं नको बोलूस रे. हे जे काही करतायत ते तुमच्या भल्यासाठीच आहे की नाही? हो माई, पण आता हे खूप झालंय ग. हे सगळं तू स्वतःहून अंगावर ओढून घेतलेलं आहेस. मुळात उर्मीबद्दल तू एका अक्षरानं आमच्याशी बोलला असतास तर ही वेळच आली नसती आज. तू आधी सांगितलं असतंस ना तर नंदिनीला समजावलं असतं आपण. तिचाही हिरमोड झाला नसता, आणि ह्यानी पत्रिका पाहिली असती तिची, आणि तुमच्या पत्रिका एवढ्या चांगल्या जुळतायत म्हणल्यानंतर यांनी नकार द्यायचा प्रश्नच आला नसता. पण तुझा विश्वास नव्हता ना. सरळ न्यायालयात जाऊन लग्न करून मोकळा झालास. माई, पण आता झालंय ना लग्न. आता परत एकदा आपल्या पद्धतीने लग्न करायचं म्हणल्यानंतर उर्मीच्या आई वडिलांना काय वाटेल? ह्या लग्नानं उर्मीच्या आई बाबांना काय वाटेल याची पर्वा वाटते तुला. पण तू न्यायालयात जाऊन लग्न केलंस तेव्हा आपल्या आई वडिलांना काय वाटेल याचा एकदा तरी विचार आला का रे तुझ्या मनात? माई, तू आता हे सगळं काढत बसणार आहेस का? काढत नाहीये, सांगतेय. तू दादांशी बोल ना एकदा. बघते, बोलते. हे फारसा उपयोग होईल असं वाटत नाही मला, तरी पण तू समजाव ना एकदा त्यांना. खात्री नाही देत बाई, पण मी बोलून तर बघ एकदा. बोलते. माई प्लीज बोल ना, प्लीज. बरं, एवढी लाडीगोडी लावायची गरज नाहीये. जा. वेडी ठरवायला निघाली आहेस का तुम्हाला? आता वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करणार आहेस का? अगं तू समजतेस काय मला? मला वेड लागलेला नाहीये, कळलं ना? आता काय शॉक लावून मला मारून टाकण्याची इच्छा आहे का तुझी? मी जे केलंय त्याचं भांडवल करून दादांच्या नजरेतून उतरवायचंय ना तुला? मला या घरातनं काढलं की आत्मा शांत होईल तुझा. पण एक लक्षात ठेव, तुझ्या या साळसूतपणाचा माझ्यावर काही परिणाम होणार नाहीये. हॅलो उर्मिताई, सुनील. हा बोल ना, कसा आहेस? मी छान आहे. तुम्ही कशा आहात? मी पण बरी आहे. एक विचारायचं होतं. विचार ना. तुम्हाला पत्र मिळालं का तुमच्या आजीचं? माझ्या आजीचं पत्र? हो, माझा मित्र आला होता ना पुण्यावरून, त्याच्याकडे पाठवलं होतं तुमच्या आजीने. मी ते नंदिनीकडे दिलं होतं. नंदिनीकडे? म्हणजे तुमच्या आजीने ते माझ्याकडे पाठवलं होतं, मी ते नंदिनीकडे दिलं तुम्हाला द्यायला. कधी दिलं होतं? बरेच दिवस झाले. मला नाही मिळालं. नाही मिळालं? कमाल आहे नंदिनीची पण. पण म्हणजे? उर्मिताई, मी तुम्हाला 5 मिनिटात फोन करतो तिच्याशी बोलून. हा, अरे पण मी करतो, लगेच करतो. काय झालं? तिच्या घरच्यांना बोलवायचं नाही की कळवायचं नाही, काय म्हणणं काय आहे त्यांचं? नाही, तसं काही म्हणत नव्हता तो. म्हणजे आता पत्रिका तर जुळल्या आहेत, पण तिच्या आई वडिलांच्या दृष्टीने त्यांचं लग्न झालेलं आहे ना, तर त्याचं म्हणणं असं की त्या न्यायालयातल्या लग्नाला लग्न म्हणण्याची आपल्या घराची परंपरा नाही. नाही, असं काही म्हणत नव्हता तो. मग नेमकं काय म्हणायचंय काय त्यांना? बाई, मलाच मेलीला नीट सांगता येत नाही, आणि मग तुमचा दोघांचा गैरसमज होतो उगाच. त्यांना दरवेळी तुम्ही का मध्यस्थी लागता? ते सरळ माझ्याशी का बोलत नाहीत? आता पुढल्या वेळी सांगणार आहे मी त्याला, तुझं तूच बोल म्हणून. ठीक आहे तर मग. पण मग तिच्या आई वडिलांचं काय? त्यांना कळवावं लागणार, बोलवावं लागणार.
त्यांनी खरं तर असं आता एकत्र राहणं बरोबर नाही. आजपासून त्यांची वेगळं राहण्याची व्यवस्था करा. पण मग तिच्या आई वडिलांना सांगितलं ना मी, त्यांना बोलवावंच लागणार, नाहीतर कन्यादान कोण करणार? त्यांनी जी चूक केली ती आपण करायची का? अहो, आपण पुण्याचं काम करतो आहोत, ते जगापासून लपवून कशाला करायचं? अरे चांगलं थाटामाटात राजरोस लग्न लावून देऊया त्यांचं, म्हणजे सगळ्या गावाला कळेल या पंत सचिवाचा घरासाठी आणि गावासाठी एकच नियम आहे. ती माझ्यावरच चिडली. का? लोकांच्या मनात गैरसमज असतात. सायकॅट्रिस्टला भेटायला सांगितलं की त्यांना असंच वाटतं की आपण वेडे आहोत का असं समोरचा सुचवतोय. नंदिनीला ना खरं तर हेच सुचवायला पाहिजे. मानसोपचार तज्ज्ञ सुद्धा तिच्या पुढे हात टेकतील. पण वासू अरे ती आता अजिबात ऐकणार नाही हं माझं. आणि आता तर ती माझंही ऐकणार नाही. मग आता आता काय, दादांना सांगितलं पाहिजे. तू एकदा बोलून बघतोस का? प्लीज उर्मी, आता तू मला यात घेऊ नकोस. अरे पण एकदा बोलायला काय हरकत आहे? नाही, एकदा बोलायलाच हवं, पण तिच्याशी नाही, दादांशी. अगं उद्या जर काही भलतं सलतं झालं तर आपण दादांपासून लपवलं असं व्हायला नको. कळू दे ना तिचं प्रताप दादांना, म्हणजे त्यांच्या मनातला उरला सुरला गिल्ट ना तो सुद्धा जाईल. बरं वासू, आणखीन एक आहे. काय? सुनीलने म्हणे नंदिनीकडे मला देण्यासाठी माझ्या आजीचं पत्र दिलं होतं. मग तिने दिलं नाहीये मला अजून. अगं मग घे तिच्याकडून मागून. नाही नको. सुनील म्हणाला नंदिनीशी बोलून 5 मिनिटात कळवेल. कोण जाणे ते स्वतःच येऊन देईल मला. वासू, तिने असं का केलं असेल रे? मला पत्र का दिलं नसेल? तुम्ही अजून ते पत्र उर्मिताईंना का नाही दिलं? तुम्हाला कसं कळलं? मला त्यांच्या आजीचा फोन येतो एकसारखा. मी तुमच्यावर विश्वास ठेवला तुम्ही द्याल म्हणून. का नाही दिलं तुम्ही? माफ करा मला. माफ करा वगैरे काही नाही. तुम्ही ते पत्र माझ्याकडे द्या, मी देतो उर्मिताईंना. ते नाहीये माझ्याकडे पत्र. शेवटी बाहेर पडलात नाही. इतकं बरं वाटलं सांगू. खरंच ग, मलाही ना पडून पडून कंटाळाच आला होता बाई. उद्या परत वैद्यबुवा येणार आहेत. काही गरज नाहीये आता. माझ्या दुखण्यावर उपचार झालाय. पुनर्वसू भाऊजी आणि उर्मीचं लग्न हो ना? तेच तेच बोलायचं होतं तुमच्याशी. रामचंद्र, तू उर्मीच्या आई वडिलांशी बोलशील ना आता? म्हणजे ते आता तिला त्यांच्या घरी नेतील तेव्हा नेतील, पण तोपर्यंत दोघांची वेगळी वेगळी व्यवस्था करायला लागणार हो आपल्याला. नाही, त्यापेक्षा उर्मिला जाऊ दे ना तिच्या माहेरी. अरे तिचं माहेर काही गावात नाहीये ना, म्हणजे आपण त्यांना कळवणार, पुन्हा त्यांना सवड पाहिजे, मग ते येणार आणि घेऊन जाणार. तोपर्यंत वंसांच्या खोलीत राहील की उर्मी? अगं पण आदिती आहे ना. हो, त्या काय जातील? नाहीतरी किती दिवस झाले नाही. नाही म्हणजे त्यांचाही संसार आहे, आणि सासरकडचे काय म्हणतील की मुलगी माहेरी गेली तर तिला सोडतच नाहीये. काही असं म्हणत नाहीत ते, आणि मी बोलीन तिच्या सासरच्यांशी. पण एकदा हे लग्न होऊन जाऊ दे, मग ते सगळं. तोपर्यंत काही नाही. मग तोपर्यंत उर्मिला आमच्या खोलीत झोपू दे, मी इकडे बाहेर झोपेन. त्यापेक्षा उर्मी राहील की वंसांच्या खोलीत मोकळेपणानं, आणि तिलाही बरं नाही वाटणार ना तुम्ही असं इथे झोपलेलं. बघ बाई कुमुद, तू बोल एकदा आदितीशी. हो. आणि रामचंद्र, तू काही नको इथे बाहेर झोपायला. तशीच वेळ आली ना तर पुनर्वसू राहील यांच्या बरोबर, आणि मी जाईन त्यांच्या खोलीत उर्मी बरोबर. अहो माई, त्याची गरजच पडणार नाही. अहो, उर्मीची सगळी सोय होईल वंसांच्या खोलीमध्ये, आणि 4-5 दिवसांचा तर प्रश्न आहे. बघ बाई तू कसं ते. आलेच मी. कुमुद, तू जरा तोंडाला आवर घाल. अहो, आता काय केलं मी? उर्मी, त्यापेक्षा तूच कर ना फोन त्याला. नाही नको. अरे तो करेल ना. विसरला असेल तू. नाही रे, असं नाही होणार. मग आजीला फोन कर तू. नको.
मला सुनीलकडनंच कळू दे काय होतंय ते. बरं मला सांग, माई काय म्हणाल्या? माईकडून काही होईल असं मला वाटत नाही. म्हणजे माझ्या घरच्यांनी तुझ्या घरच्यांना कॉन्टॅक्ट करू नये यासाठी आपल्याला एक थाप तयार ठेवायला लागेल. ते तुमच्याकडे नाहीये म्हणजे? तुम्हाला घरात काय घडलं काहीच माहित नाहीये का? नाही, कशाबद्दल म्हणताय तुम्ही? अहो जीजींनी मोठा राडा केला. म्हणजे त्यांनी दादांना पत्र लिहिलं, कशाबद्दल? उर्मी आणि वासूबद्दल. कसं त्यांनी कोर्टात लग्न केलंय, पत्रिका न बघता लग्न केलंय, कसं तिच्या घरचे सगळे नास्तिक आहेत. पण हे दादांना माहिती नव्हतं का? नाही ना, आणि त्याचाच तर फायदा घेतला जीजींनी. म्हणजे खरं सांगू का, मला मूर्ख बनवलं त्यांनी. मला सांगितलं की पुनर्वसूंचा वाढदिवस आहे. पण तुम्ही तर उर्मिताईचा म्हणालेलात ना? हा तेच. त्या म्हणाले की आपण सरप्राईज देऊ, म्हणून त्यांनी मला तुमच्याकडून काय काय मागवून घ्यायला सांगितलं, आणि ते सगळं त्यांनी दादांना दाखवायला वापरलं. खरं सांगू का, मला ना मेल्याहून मेल्यासारखं झालंय. दादा त्यांना घराबाहेर काढायला निघाले होते, मी मध्ये पडले, दादांना समजवलं म्हणून निभावलं सगळं, नाहीतर आता ते दारोदारी हिंडत असते. बापरे, एवढं सगळं झालं? हो, म्हणून तर तुमचे फोन घेऊ शकत नव्हते मी. कुठल्या तोंडाने सांगणार होते की असं सगळं झालं? पण उर्मिताईला हे सगळं माहिती आहे का? जिजींचे उद्योग माहिती आहेत तिला, पण ते फोटो मी तुमच्याकडून घेऊन तिला दिले हे नाही माहिती. आजींना पण खूप फोन करायच्यात. पण मग दादा कसे आहेत आता? शांत आहेत ते आता. पण तरी आजीने दिलेलं पत्र कुठे आहे? हो, ते पण जिजींनीच काढून घेतलं. तुम्ही का दिलत पण? हो, मी आश्रित आहे ना या घरची. त्यांनी काही मागितलं तर मी कसं नाही म्हणणार. आणि ते लाडू सुद्धा जिजींनी स्वतः फस्त केले. म्हणाले उर्मिला कशाला देऊ. जिजी असं काय करू शकतात याची कल्पनाच नव्हती. मलाही कळत नाही आता मी उर्मिला सामोरी कशी जाऊ. मी बोलतो तिच्याशी. माझं नाव नका सांगू. काय आहे, ती मालकीण आहे ना घराची. उद्या पटकन म्हणाली हिला घराबाहेर काढा तर कुठे जाणार मी? मला ना आई ना बाबा, अनाथ आहे मी. निघू का मी? हं? हा, हो. वासू, कॉलेज आहे आज? हो, मी थोड्या वेळात निघेनच. तुला चहा आणू? चालेल, मी सांगणारच होतो तुला. आजी, कशी आहेस बाळा? मी छान आहे, तू कशी आहेस? मी ठीक आहे ग. तुला बाबांचं कळलं का ग? हो, कळलं मला. आई बोलली, मी बोलते त्याच्याशी. हॅलो आजी. हो, मी आहे ना ग फोनवर. बोल ना. उर्मी, तुला माझं पत्र मिळालं ना ग? अगं मी ते सुनीलच्या मित्राच्या हाती पाठवलं होतं. हो हो, अगं तो म्हणाला मला त्याचा फोन आलेला. बरं, पण काय विशेष, तू अगदी पत्र वगैरे लिहिलंस मला? हा, हे उर्मी, मी जरा तुला करू का नंतर फोन? अगं काय काय झालं? नाही अगं, कोणीतरी आलंय, मी करते तुला फोन. बरं चल, मी पत्र मिळालं की सांगते हा तुला. संभाळा संभाळा, सावकाश काय झालं? सावकाश. अगं सीमा, काय? वंस, काय हो, तुम्हाला आठवण नाही का येत? कुणाची? अहो, कुणाची काय, तुमच्या ह्यांची. का असं एकदम का विचारलंस? मी बाई यांच्याशिवाय 4 दिवसापेक्षा जास्त नाही हो राहू शकत. प्रत्येकाचं वेगळं असतं ना कुमुद. काय हो वंस, तुमचे हे तुम्हाला काही विचारत नाहीत का हो? कशाला विचारतील, माहेरीच आली आहे ना मी. नाही म्हणजे इतके दिवस आहात असं नाही हो. राहा तुम्ही, तुम्हाला जितके दिवस राहायचे तितके. अहो, तुमच्या भावाचं घर आहे आणि मलाही काही नंडेचं करायला जड नाहीये हो. पण आम्हाला सगळ्यांनाच वाटतं हो, नाही तुम्ही महिनोन महिने इकडेच आहात, तुमच्या घरी सगळं बरं चाललंय ना हो वंस? नाही म्हणजे राग नका मानू हा, प्रेमापोटी विचारते मी आपली. ह्यांना खूप काळजी आहे हो तुमची. दादांना सुद्धा असणार.
मला काही आतबाहेर करता येत नाही हो वंस, म्हणून मी आपलं तुम्हाला सरळ सरळ विचारलं. माई पण म्हणत होत्या एखादी खोली असती तर उर्मिला देता आली असती, पण मी म्हणलं माईंना कशाला, वंस आहेत तर काय झालं, उर्मी राहील की त्यांच्या खोलीत. तुम्हाला चालेल ना हो वंस? हो. काय? अरे काय सांगतोयस काय सुनील? मला यातलं काहीच खरं नाही वाटत आहे. पण हे खरं आहे. पण अरे माझा किंवा वासूचा कोणाचाच वाढदिवस नाहीये इतक्यात. मग जिजीने खोटं सांगितलं असणार का? नाही रे, ते असं करतील असं मला नाही वाटत. पण त्यांनी दादांना पत्र लिहिलं हे खरं आहे का? हो म्हणजे खरं आहे ते, पण तू कोणाला सांगू नकोस हा. नाही नाही, मी कशाला बोलेन. सुनील, हे सगळं माझ्या घरापर्यंत पोहोचता कामा नये. नाही कळणार उर्मिताई. थँक्यू. मला वाटतं जिजीना हे फोटोज वगैरे हवे होते, म्हणून त्यांनी नंदिनीला बर्थडेचं वगैरे खोटं कारण सांगितलं असणार आणि फोटो मिळवले असतील. म्हणजे हे सगळे फोटोज आजीने पाठवले? मला वाटतं जिजींच्याच सांगण्यावरून. अनबिलिव्हेबल. पण हे खरं आहे उर्मिताई. नाही रे सुनील, जीजी असं नाही काही करू शकत. तुम्ही हवं तर आजींना फोन करून विचारा. नाही नको, म्हणजे त्याची काहीच गरज नाही आहे. म्हणजे जीजीने असं काहीतरी केलं असेल ते फक्त दादांना खरं कळावं म्हणून, आणि मला काही फार वाटत नाही आहे त्याचं. बरं मला सांग, ते पत्र आता कोणाकडे आहे? जिजींकडेच आहे. खरंच? हो. बरं ठीक आहे, मी बघते. थँक्यू सुनील. ठीक आहे.